नमस्कार, माझं नाव प्रतीक दत्तराव लवंदे. आपल्या सर्वांचं मी आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आपण सर्वांनी काही मंडळी आपल्याकडे Google Meet वरूनही जॉइन झालेली आहे आणि काही मंडळी आपल्याकडून YouTubeवरही जॉइन झालेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही जसं तुम्हाला सर्वांना टॉपिक माहितीच आहे, की आजचा जो काही सेशन होणार आहे, त्या सेशनमध्ये आपण परफेक्ट एंट्री आणि एक्झिट बद्दल समजून घेणार आहोत. ठीक आहे. सेशन थोडं मोठं होईल, त्यामुळे पेन पेपर घेऊन व्यवस्थित बसा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐका. कारण तुमच्या आयुष्यात कधी ना कधी मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्यासोबत झालेल्या असणार, याची गॅरंटी मी घेतो. कारण मी काय आईच्या पोटातून शिकून आलेला माणूस नाही. ज्या चुका तुम्ही केलेल्या त्याच चुका मी करून त्या शिकलेलो आहे. ठीक आहे. बस माझं काम आहे की तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्हाला त्याची जाणीव करून देणं आणि त्याच्यावर पर्याय काय आहे, त्या चुका कशा आपण अवॉइड करू शकतो, ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं आजच्या सेशनचं हेच काम असेल. ठीक आहे. तर बघा, एक गोष्ट आहे बघा. ठीक आहे. परफेक्शन नावाची कधीच गोष्ट नसते. ठीक आहे. एखाद्या माणसाला जर परफेक्शन एखाद्या गोष्टीमध्ये यायचं असेल तर त्याला एक गोष्ट करावी लागते, त्याला त्याच्यातील चुका कमी कराव्या लागतात. ठीक आहे. ओके. तो जो चुका करत आहे त्या जर त्यानं कमी केल्या तर त्याचं परफेक्शन जे आहे, त्याचं जे काय त्याला जे आउटपुट मिळणार आहे त्या गोष्टीतून ते खूप चांगल्या पद्धतीनं त्याला मिळत असतं. ठीक आहे. त्यामुळं मार्केटमध्ये सुद्धा त्याच गोष्टी आहेत. परफेक्ट एंट्री आणि एक्झिट म्हणजे काय, तर ज्या चुका आपण एंट्री आणि एक्झिट घेताना करतो त्याच चुका आपल्याला काय करायच्या आहेत, अवॉइड करायच्या आहेत. या सेशनमध्ये तुम्हाला प्रॉफिट होत असतो तर प्रॉफिट कधी बुक करावा, त्याच्यानंतर एक्झिट म्हणजे कुठं स्टॉप लॉस ट्रेल करावा, त्याच्यानंतर एंट्री कधी घ्यावी, मोठ्या टाइम फ्रेम कडून छोट्या टाइम फ्रेम कडे येताना कोणत्या अडचणी तुम्हाला बघाव्या लागू शकतात, या सगळ्या गोष्टींचा आपण काय करणार आहोत, अनालिसिस करणार आहोत. त्यामुळं आजचं सेशन थोडं मोठं होईल. पेन पेपर घेऊन नीट व्यवस्थित बसा. ओके. आणि मग आपण आजचं सेशन चालू करूया मंडळी. ठीक आहे. तर बघा, मी तुम्हाला पहिलेच काय म्हणलं, की परफेक्ट एंट्री आणि परफेक्ट एक्झिट नावाची कधी गोष्ट मार्केटमध्ये मिळतच नाही. ग्राउंड रियालिटी सांगणं काम आहे. तुम्हाला तुम्हाला काही स्वप्न दाखवायचे आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं, मार्केट असं आहे तसं आहे, हे करा ते करा, इकडून हे मिळेल तिकडून ते मिळेल, 100% असंच होईल तसंच होईल. हे बघा, मार्केटमध्ये 100% काहीच गोष्ट नसते. ठीक आहे. 100% काहीच गोष्ट नसते. माझी सुद्धा एंट्री चुकते, मी सुद्धा एक्झिट चुकीच्या जागेवर करतो आणि मला सुद्धा लॉसेस होतात, हे मी जाहीरपणे मान्य करतो. ठीक आहे. मला ह्याच्यात कुठलीही लाज नाही, कारण जे ग्राउंड रियालिटी आहे ते सांगणं काम आहे. तुम्हाला स्वप्न दाखवणं, ते युट्यूबवर सध्या चालू आहे, 9 रुपयाचा सेमिनार घ्या, तुम्हाला खूप सारं शिकवेल, 80,000 प्रॉफिट, 90,000 प्रॉफिट. मंडळी, जर तेवढं जर सोपं असतं ना मार्केट, तर लोकांनी कामधंदे सोडून ना फक्त ट्रेडिंगच केली असते किंवा मार्केटमध्येच आले असते. ठीक आहे. त्यामुळं मार्केट जेवढं तुम्ही सोपं समजताय तेवढं सोपंही नाही आणि जेवढं अवघड समजताय तेवढं अवघड देखील नाही. जर माझ्यासारखा माणूस करू शकतो तर कोणीही, आपला मराठी माणूस कुठलाही करू शकतो. ठीक आहे. म्हणजे मार्केटमध्ये तुमच्याकडं खूप एक्स्ट्रीम लेवलचं माहिती असणं, नॉलेज असणं गरजेचं नाही. जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना जरी चांगल्या पद्धतीनं वापरलं तरी पण तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम प्रॉफिटेबलच राहाल. ठीक आहे. आता बघा, मार्केटमध्ये आपल्याला चुका कमी करायच्या. जसं मी तुम्हाला म्हणलं, की एंट्री एक्झिट मध्ये तुम्ही काय गोष्टी करू शकता की तुमच्या चुका कमी करू शकता. तर त्या चुका कोणत्या कोणत्या आहेत ते आपण जरा बघूया. बघा, या चुका आपण पहिले एंट्रीसाठी बोलूया आणि मग त्याच्यामध्ये नंतर आपण एक्झिटसाठी बोलूया. ठीक आहे. आता पहिले जो टॉपिक घेणार आहोत आपण तो एंट्री घेणार आहोत. ठीक आहे. तर मग एंट्री कधी करायची, कशी करायची, त्याच्यात चुका कोणत्या होतात, कोणत्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करूया आपण. ठीक आहे. तर लक्षात घ्या. ओके. आता एंट्री आपण विविध टाइम फ्रेम मध्ये घेत असतो. इंट्राडे मध्ये जेव्हा आपल्याला एंट्री घ्यायची असते तेव्हा आपण कुठला टाइम फ्रेम वापरतो, 5 मिनिट किंवा 15 मिनिटाचा, 5 to 15 मिनिटचा टाइम फ्रेम आपण जे आहे वापरत असतो. कधी कोणी मंडळी 1 मिनिटाचा सुद्धा टाइम फ्रेम वापरत असेल. बघा, टाइम फ्रेम कुठलाही वापरा, फरक पडत नाही. फक्त तुम्हाला जे जमत आहे तेच करा. नवीन गोष्टीच्या नादी जाऊ नका. कारण मार्केटमध्ये 8 बिलियन पद्धतीनं तुम्ही पैसे कमवू शकता. फक्त गरज काय आहे, तर तुम्हाला ती एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की जी तुम्हाला सूट करते. बघा, प्रत्येक माणसाचं जे काय म्हणतात, राहणीमान, रहनसहन सारखं नसतंय. प्रत्येक माणसाचं हे वेगवेगळं असतं. ठीक आहे. त्यामुळं प्रत्येक माणसासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे इमोशन्स आहेत. त्या इमोशन्सला टॅकल करून तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे. ठीक आहे. आता इंट्राडे साठी 5 मिनिट 15 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. स्विंग ट्रेडिंगसाठी युजली आपण जो टाइम फ्रेम वापरतो तो आपल्या सर्वांना माहिती की 1 आवर किंवा 1 आवर टू 1 डेचा टाइम फ्रेम आपण त्याच्यामध्ये जे आहे
यूज करत असतो. त्याच्यानंतर आपण मोठ्या मोठ्या टाइम फ्रेम कडे जातो, जसं की 1 वीक किंवा 1 मंथच्या टाइम फ्रेम कडे जातो. तेव्हा एंट्रीमध्ये कुठल्या कुठल्या चुका अवॉइड करायच्या आणि कुठल्या कुठल्या चुका होत असतात या आपल्याला आपण जरा डिस्कस करूया. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, जेवढं तुम्ही छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाल, म्हणजे स्मॉल टाइम फ्रेम मध्ये जाल. स्मॉल टाइम फ्रेम म्हणजे कुठला टाइम फ्रेम, जसं की तुम्ही जर 5 मिनिट म्हणलात किंवा 15 मिनिट म्हणलात किंवा 1 मिनिट म्हणलात, ठीक आहे, बऱ्याच मंडळी आपल्यापैकी 1 मिनिटामध्ये देखील काम करत असेल, काही अडचण नाही, करू शकता. ठीक आहे, मला कोणाला सांगायचं नाही की तुम्ही चुकीचं करताय, काय करताय, बिलकुल नाही. ठीक आहे, फक्त ज्या चुका होत आहेत त्या आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. ठीक आहे, बघा टाइम फ्रेम स्मॉल टाइम फ्रेम कुठले आहेत, 5 मिनिट, 15 मिनिट किंवा 1 मिनिटाचा टाइम फ्रेम जो आहे तो छोटा टाइम फ्रेम आहे. त्यामध्ये 3 मिनिटाचा पण बरेच जण वापरतात, तर ते 3 मिनिटाचं पण कन्सिडर करा. ठीक आहे, जेव्हा तुम्ही छोट्या टाइम फ्रेम कडे जाता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये जेवढं छोट्या टाइम फ्रेम कडे जाल तेवढे जास्त तुमच्या एंट्री चुकताल, तेवढ्या जास्त तुमच्या काय होतील, एंट्री चुकतील. का चुकतील? कारण तुम्ही मार्केटला खूप काय म्हणताल, एकदम बारीक नजरेने पाहतात. ठीक आहे, बारीक नजरेने पाहतात. आपल्याला म्हणतो ना आपण दुरून डोंगर साजरे. दुरून डोंगर साजरे म्हणजे काय, तर लांबून आपल्याला डोंगर मस्त एकदम छान हिरवागार दिसत असतो आणि जसं जसं आपण त्याच्या जवळ जातो, त्याला एकदम जवळून बघायचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामधले दगड, धोंडे, माती आपल्याला दिसायला चालू होते. ठीक आहे, तसंच मार्केट सुद्धा मोठ्या टाइम फ्रेम कडे बघायला गेलो तर मस्त एकदम हिरव्यागार कॅन्डल, लाल लाल कॅन्डल दिसतं आपल्याला. ठीक आहे, पण जसं जसं आपण छोट्या छोट्या टाइम फ्रेम कडे जातो तसं हिरव्या लाल कॅन्डल बदलत असतात. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला जेवढं स्मॉल टाइम फ्रेम कडे जाल तेवढे जास्त तुमच्या चुका एंट्रीसाठी त्या काय होतील, वाढतील. त्यामुळं मोस्टली तुमच्या ज्या काही चुका होणार आहेत त्या छोट्या टाइम फ्रेम कडेच होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला छोट्या टाइम फ्रेम कडेच काय करायचं आहे, जास्त जे आहे बघायचं आहे. नीट व्यवस्थित अनालिसिस करूनच तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्री एक्झिट प्लॅन करायची आहे. ओके, तर बघा सर्वात महत्वाची जी चूक आहे ती छोट्या टाइम फ्रेम मध्ये काय होते की आपल्याला माहिती असतो की बाबा हा रेजिस्टन्स आहे. आपल्याला माहिती असतो का हे एक व्यवस्थित एक रेजिस्टन्स आहे आणि आपल्याला काय माहिती असतं, हे रेजिस्टन्स ब्रेक झाला की ह्या रेजिस्टन्सला आपल्याला काय करायचं, ट्रेड करायचं. पण बऱ्याच वेळेस इथं काय निर्माण होतो, ट्रॅप निर्माण होतो. या बऱ्याच वेळेस काय निर्माण होतो, इथे ट्रॅप निर्माण होतो. मग प्रश्न पडतो की हा ट्रॅप ओळखायचा कसा, हा ट्रॅप ओळखायचा कसा आणि ह्या ट्रॅपला कसं अवॉइड करायचं, म्हणजे अशा ट्रेडमध्ये आपल्याला नाही घुसायचं. काय होतं की बऱ्याच जण त्यांचा रेजिस्टन्स असतो, रेजिस्टन्स ब्रेक झाला की मार्केट तिथून खाली पडायला चालू होतं. मार्केट तिथून काय होतं, खाली पडायला चालू होतं. म्हणजे तिथे नेमकं काय असतं, तर तिथे जाळं टाकलेलं असतं. तुम्ही या, तुम्हाला काय केलं जातं, एक बकरा बनवल्या जातं की तुम्ही या, तुम्हाला तिथं ट्रेड दिला जातो आणि एकदम तुम्ही जसं एंटर कराल तसं तुम्हाला लॉस दिसायला चालू होतो. तेव्हा लक्षात घ्यायचं की आपण मंडळी काय झालेलो आहोत, ट्रॅप झालेलो आहोत. ठीक आहे, आपण इथे ट्रॅप झालेलो आहोत. मग ट्रॅपला ओळखायचं कसं, ट्रॅपला ओळखायचं कसं, माझ्या एक्सपिरियन्सने मी काही पॉइंट्स काढलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ओके, बघा बेसिकली तुम्ही जर 2 गोष्टी जर अवॉइड केल्या तर तुम्ही ट्रॅप मध्ये नाही फसू शकणार. कोणत्या गोष्टी आहेत त्या, पहिली गोष्ट अशी की तुम्हाला असाच रेजिस्टन्स बघायचा आहे जो कमीत कमी 3 वेळेस टेस्ट झालेला आहे, जो कमीत कमी 3 वेळेस टेस्ट झालेला आहे आणि तो 4थ्या वेळेस काय झालेला आहे, तोडण्यासाठी म्हणजे वरी निघालेला आहे आणि त्यानं जर रेजिस्टन्सला ब्रेक केलं तर मग आपण इथे काय करू शकतो, एक चांगली रॅली जी आहे ती एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, तर तसंच जर समजा मार्केट पडत आहे आणि एक सपोर्ट आहे ज्यानं कमीत कमी 3 वेळेस जो आहे मार्केटला सपोर्ट जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे आणि 4थ्या वेळेस तो सपोर्ट काय करत आहे, तोडायचा प्रयत्न करत आहे, तर इथं ट्रेड घ्यायला काही हरकत नाही. त्याच्यामुळं इथं माझा 3 टाइम टेस्ट रूल जो आहे तो तुम्हाला मी सांगतोय की एखादा रेजिस्टन्स किंवा एखादा सपोर्ट जर आहे तर त्याला कमीत कमी जर 3 वेळेस जर टेस्ट मिळाला नसेल, ठीक आहे, रेजिस्टन्स असेल किंवा सपोर्ट असेल, जर तो मिळाला नसेल आणि तो अचानक येतोय, एकदा फॉल आला इथून आणि लगेच नेक्स्ट टाइम तो ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय, तर इथं 90% चान्सेस असतात की इथं ट्रॅप आहे. 90% इथं काय असतात, चान्सेस असतात इथं ट्रॅप आहे. आणि मग तुम्ही अशाच ट्रेडमध्ये काय करता, एंट्री करता आणि तुम्हाला तिथं काय करावं लागतो, लॉस बघावा लागतो. ठीक आहे, तर हे एक तुम्हाला काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. ही पहिली चूक. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी चूक काय आहे की बघा तुमचा एक रेजिस्टन्स असतो, रेजिस्टन्स असतो. हा खूप जबरदस्त पॉईंट आहे बरं का, याला एकदम हलक्यात घेऊ नका. ठीक आहे, एखाद्या वेळेस ह्याला जरी हलक्यात घेतलं तर ह्याला हलक्यात घेऊ नका, कारण हा मी माझ्या स्टुडंटला खूप वेळ शिकवतो आणि बऱ्याच जणांचा इथंच कुठेतरी घात होतो, इथंच कुठेतरी ते लोक अडकतात. ठीक आहे, त्यामुळं नीट ज्या गोष्टी आहेत त्या ऐका. असं मी भेदभाव कधीच करत नाही की युट्यूबला वेगळं नॉलेज आणि सेशन्सला वेगळं नॉलेज आणि
जे माझा पेड कोर्स आहे त्याला वेगळं नॉलेज, बिलकुल नाही. फक्त पेड कोर्समध्ये काय आहे, सगळं ऑर्गनाइज मिळेल, सगळ्या गोष्टी, माझा पर्सनल टाइम मिळेल, एवढंच आहे. ठीक आहे. आणि युट्यूबवरचं जे कॉन्टेंट आहे त्याच्यावर मला जरा रेस्ट्रिक्शन्स आहे, कारण मी एक दीड घंटा बोलू शकतो, त्याच्यावर माझा घसा कोरडा होतो, माझा आवाज निघत नाही. ठीक आहे. त्यामुळे एक काय असतं, मला लिमिटेशन असतं, आणि त्यामुळे टाइम कन्स्ट्रेंट पण असतो, की म्हणजे असं आठवड्यातले 7 दिवसापैकी तुम्हाला माहिती की आपलं रविवारी सेशन असतं. रविवारी संध्याकाळी 6 वाजता आपण आता हे सेशन कंडक्ट करतोय. जसं की तुम्ही टाइम पण बघू शकता, किती वाजलेत, 6:12 झाले, आणि आज आहे संडे, 7 जानेवारीला आपण जो आहे सेशन कंडक्ट करतोय. ठीक आहे. तर काय प्रॉब्लेम आहे, की फक्त जे क्लासेसमध्ये आहे तुम्हाला सगळं वेल ऑर्गनाइज मिळेल, त्याचे एक्झाम्पल जास्त मिळतील. ओके. पण इथं जे आहे तुम्हाला तेच नॉलेज मिळते, फक्त विथ लेस एक्झाम्पल मला ते तुम्हाला इथं प्रोव्हाइड करावं लागतं. ओके. बघा आता हा पॉईंट जो आहे तो व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. एखादा रेझिस्टन्स आहे. ओके. तो रेझिस्टन्सला जेव्हा मार्केट टेस्ट करायला येतं, त्या रेझिस्टन्सला जेव्हा मार्केट टेस्ट करायला येतं, तेव्हा एक चूक काय होते माहिती का? ओके. इथून मार्केट कुठेतरी चालू झालं. इथून काय होतं, हिरव्या 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 कॅन्डल फॉर्म व्हायला चालू होतात, आणि अचानक काय होतं, की सलग हिरव्या कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर ओके, मार्केट काय करतं, आपल्या रेझिस्टन्सला ब्रेक करतं. मंडळी, ही सगळ्यात घातक गोष्ट आहे. ही काय आहे, सगळ्यात घातक गोष्ट आहे. ह्या गोष्टीला आपल्याला खूप अवॉइड करायचंय. मग प्रश्न पडतो, की सर अशा किती कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर त्यानं रेझिस्टन्सला ब्रेक केल्यावर मग आपल्याला तिथं हिरवा झेंडा आहे, आपण तिथं ट्रेड घेऊ शकतो, असं काही त्याचं मोजमाप काढले का तुम्ही? हो. माझा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय, जर कुठलाही रेझिस्टन्स कंटिन्यू 3 कॅन्डल बनून चौथ्या कॅन्डलला जर तोडत असेल, तो तोडत असेल, ब्रेक करत असेल, तर लक्षात घ्या की इथं ट्रॅप आहे. इथं 100% ट्रॅप आहे. इथं किती आहे, 100% काय आहे, ट्रॅप आहे. ठीक आहे. ओके. आणि ते जर सपोर्टला असेल तर सर, सपोर्टलाही सेम आहे. सपोर्टला काय आहे, सेम आहे. जर कंटिन्यू रेड कॅन्डल फॉर्म होत असतील, कॅन्डल फॉर्म होत असतील, आणि चौथ्या रेड कॅन्डलनी जर तुमचा सपोर्ट तुटला, तर मंडळी लक्षात घ्या, इथं तुम्ही अडकलेला आहात. जर तुम्ही इथं ट्रेड घेतला तर. ओके. जर इथं तुम्ही ट्रेड घेतला तर. त्यामुळं हा पॉइंट नोट डाऊन करा, फार फार महत्वाचा आहे. ठीक आहे. हा ट्रॅप 100% तुम्हाला इथं मिळणारच. ठीक आहे. इथं तुम्हाला 100% ट्रॅप मिळणार. फक्त एवढं लक्षात घ्या, की जर रेझिस्टन्स आहे, तर त्या रेझिस्टन्सला जो कॅन्डल जे आहे त्या कमीत कमी 3 वेळेस टेस्ट, म्हणजे 3 कॅन्डल च्या आतच त्याला काय झालेलं पाहिजे, ब्रेक मिळालं पाहिजे. ठीक आहे. तरच आपण त्याला काय करू शकतो, ऍज अ गुड ब्रेकआउट, म्हणजे चांगलं ब्रेकआउट आहे असं समजून त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे. तर हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन केला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे, ठीक आहे, आता आपण काय पाहिलं, ट्रॅपवाला पॉइंट पाहिला. ओके. हा, रॅलीवाला, आणि सर्वात महत्वाचं, ठीक आहे, ओके, हे 2 पॉइंट जे आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. रेजिस्टन्स कुठला ब्रेक झाल्यावर कधी एंट्री घ्यायची हेही तुम्हाला कळलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगितलं काय मी, की छोट्या टाइम फ्रेम मध्ये जेवढं झालं तेवढ्या जास्त वेळेस तुम्हाला काय आहे, मार्केटमध्ये तुमच्या ज्या चुका आहेत त्या एंट्रीमध्ये होऊ शकतात. ठीक आहे. आणि अजून एक खास चूक जी आहे ती मला सांगायची आहे तुम्हाला. ठीक आहे. बऱ्याच जण काय करतात माहितीये का, त्यांच्यामध्ये उतावळापणा फार असतो. ठीक आहे. एक आपल्याकडे मराठीमध्ये उगाच म्हण नाही लिहिलेली, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशी. ठीक आहे. ती खूप विचार करून लिहिलेली काय आहे, म्हण आहे. ठीक आहे. कसं, मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच जणांचं कसं असते, की त्यांना ते ओपन करतात चार्टला, सकाळी 10 वाजता 11 वाजता चार्ट बघायला चालू करतात. आणि त्यांचं कसं असते, की त्यांना वाटते की मी लॅपटॉप खोलून बसलो, की मी समजा मोबाईल घेऊन बसलो, की मला काय मिळावं, 5 मिनिटात ट्रेड मिळावा, आणि मला त्या 5 मिनिटामध्ये 1,000-500 रुपये काढून मोकळं व्हायचे. असं एक साधी मानसिकता आहे, आणि ती चुकीची मानसिकता नाहीये बरं का. ठीक आहे. कारण आपल्याकडे वातावरणच असं बनवलेलं आहे, की तुम्ही आमची स्ट्रॅटेजी वापरा आणि तुम्हाला चार्ट न बघता ट्रेड मिळेल, आणि तुम्ही आमच्याकडं म्हणजे आमचं टूल घ्या, त्या टूलवर, त्या इंडिकेटरवर बाय सेल सिग्नल आलं की बाय करायचं, सेल सिग्नल करायचं, रोजचे 8-10 हजार रुपये कमवायचे, असं करायचं तसं करायचं. अहो, म्हणजे एवढं येडं बनवतायत ना लोकांना, एवढं येडं बनवतायत, मला कळतच नाही. इंस्टाग्रामवर मी परवा दिवशीच ग्रुपला, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज टाकला होता. ठीक आहे. इथं बघा, की मी आता बाहेर गेलो होतो. ठीक आहे. जरा इंस्टाग्राम स्क्रोल करू लागलो, तर इथे मी सरळ ग्रुपला मेसेज टाकला आम्ही, की काय टाकलं, की इंस्टाग्राम स्क्रोल करत आहे, प्रत्येक 2 रील नंतर एक पोरग यायले किंवा एक बाई यायली, ती म्हणायली की एवढा माझा आजचा प्रॉफिट आहे, आणि हे सगळं मी माझ्या क्लासमध्ये शिकवलेले, आणि तुम्ही माझा क्लास घ्या. ठीक आहे. म्हणजे काय तर येड्यासारखं चालू आहे कार्यक्रम, लोकांना येड्या बनवायचा. तुम्ही जरा सांभाळून राहा बरं का, कारण लुबाडणं हे ते खूप चुकीच्या गोष्टी होत आहेत. आणि मला मध्यंतरी एक मेसेज आला होता,
की तुम्ही अकाउंट हँडल करता का. ठीक आहे, म्हणजे अकाउंट हँडल म्हणजे ते म्हणतायत की आम्ही तुम्हाला डीमॅट मध्ये पैसे टाकून देऊ, तुम्ही आमच्या बिहाफ ट्रेड करा आणि प्रॉफिट मध्ये शेअर घ्या. मंडळी, मी फक्त शिकवत असतो, मी कोणाला कॉलही देत नाही, मी कोणाचे अकाउंटही हँडल करत नाही. ठीक आहे, त्यामुळे कृपया मला त्याच्यासाठी मेसेज करू नका. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. फ्री ऑफ कॉस्ट कम्युनिटी आहे. त्याच्यामध्ये बघा, जर बघायला गेलं तर जवळपास 800-900 माणसं आहेत. ठीक आहे, 811 लोक आहेत ज्यांना कंटिन्यू मी मार्केटबद्दल सांगत असतो. ठीक आहे, लाईव्ह ट्रेडिंग वगैरे जे आहे ते सांगत असतो की काय होणार आहे मार्केटमध्ये. एवढे छान मोठे मोठे मेसेज टाकून मी तुम्हाला सांगत असतो. कुठलाही कॉल, कुठलाही काहीच मी प्रोव्हाइड करत नाही. त्याच्यामुळे जर माझ्या बिहाफ कडून, ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या कडून जर तुम्हाला कुठलाही ईमेल आला, कुठलाही कॉल आला, कोणी जर मेसेज केला, तर लक्षात घ्या तो माणूस फ्रॉड आहे. कारण मध्यंतरी एक केस झाली पण होती तशी, आणि मी सांगितलंही सगळ्यांना होतं की जे कॉल वगैरे आहेत ते मी सरळ सरळ माझा त्याच्यावर विरोधच आहे. कारण आतापर्यंत 5.5 वर्ष झाली मार्केटमध्ये, त्या 5.5 वर्षामध्ये माझा एक्सपिरियन्स असा आहे की कुठल्याही कॉल बेसवर काम करणाऱ्या माणसाला प्रॉफिट होत नाही. एक तर तो 1500 लॉस मध्ये निघतो महिन्याच्या शेवटी, किंवा तो खूप मोठ्या लॉसवर निघतो. कॉल बेसिसवर सक्सेस जो आहे तो नियर अबाउट 0 आहे. ठीक आहे, म्हणजे 0.001% देखील नाही, 0 आहे. त्यामुळं कॉलच्या भानगडीत जाऊ नका, टाइम घ्या, शिका, आणि ते लॉंग टर्म मध्ये मार्केटमध्ये तुम्हाला काम येईल. कारण बऱ्याच लोकांना कसं असते की झटक्यात पैसे कमवायचे असतात. कारण खूप खूप भयंकर लोक पाहिलेत मी. ठीक आहे, मला ऑफिसमध्ये बरेच जण भेटायला येतात, तर त्यांचं म्हणजे असं असतं की सर तुम्ही सांगा, आम्ही तेवढे पैसे टाकतो आणि ट्रेड करतो, तुम्ही सांगा फक्त हे घे ते घे, दिवसभर आम्ही तुमच्या बाजूलाच बसून असतो. अहो साहेब, मी मार्केटला 9:30 ते 11 नंतर पाहत नाही, आणि तुम्ही माझ्यासोबत दिवसभर बसाल तर मी दुसरे कामं कधी करू. ठीक आहे, एवढं सोपं नाहीये. मार्केटला डिसिप्लिन असणं गरजेचं आहे आणि शिकावं लागते. ठीक आहे, असं उतावळ्या पाण्याला खळखळाट फार असेल ना तर काही मिळत नाही मार्केटमध्ये. त्यामुळं थोडा स्वतःला स्थिर करा आणि मार्केटला मोठा विचार करा. ठीक आहे, कॉल बेसिसवर काम करण्याच्या नादात जाऊ नका. ठीक आहे, तर जी तिसरी चूक आहे ती चूक अशी आहे की जेवढ्या छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाल तुम्ही, ठीक आहे, आता लेट से की आपल्याला एक रेजिस्टन्सला आपल्या ब्रेकआउट मिळाला, किंवा आपला एक लेट से सपोर्ट आहे त्याला ब्रेकआउट मिळाला, तर बऱ्याच मंडळींना कसं असते की त्यांना पटकन ट्रेड घ्यायचा असतो. त्यांना काय करायचं असतो, पटकन ट्रेड घ्यायचा असतो. ठीक आहे, बघा, आपल्याकडं जर उतावळापणा ठेवला ना आपल्या अंगात, तर आपल्या हातात असलेली सगळीच कामं बिघडू शकतात. त्यामुळे थोडा स्वतःला स्थिर करा. ठीक आहे, तर कुठलाही ट्रेड आपण डायरेक्ट रेजिस्टन्सला ब्रेक मिळाल्यानंतर घ्यायचा नाही. आपण कुठलाही ट्रेड रेजिस्टन्सला ब्रेक मिळाल्यानंतर घ्यायचा नाही. मग काय करायचं सर, तर बघा लक्षात घ्या, इथे तुम्हाला काय करायचं आहे, त्या कॅन्डलचा हाय लावायचा आहे. त्या कॅन्डलचा काय करायचा आहे, हाय लावायचा आहे. ओके, आणि त्या हायला जर ब्रेक मिळाला, ठीक आहे, त्या हायला जर कॅन्डल तोडत असेल, ठीक आहे, तोडत असेल म्हणजे ती कॅन्डल पूर्णपणे झाली असेल नसेल काही फरक पडत नाही. ठीक आहे, पण जर तुम्हाला खूपच जास्त सिक्युअर खेळायचं आहे, तुम्हाला एकदम परफेक्शन सोबतच जायचं आहे, तर माझं असं म्हणणं असेल की जर ब्रेकआउट वाल्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला आणि त्या हायच्या वर जर एखादी कॅन्डल क्लोज झाली, तरच तुम्ही इथं काय करा, एंट्री प्लॅन करा. तरच तुम्ही काय करा, इथे एंट्री प्लॅन करा. म्हणजे तुमची इथं होणारी एंट्री आता कुठं होईल, इथं होईल. ठीक आहे, तर ही एक गोष्ट आहे ती तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि अजून एक, जर तुम्हाला वाटत असेल की सर हे थोडंसं मला रिस्कीच वाटत आहे, किंवा बऱ्याच वेळेस मी इथं ट्रेड घेतलो आणि मार्केट इथून खाली पडलं, तर तुमच्यासाठी अजून एक पॉइंट आहे, तो मी सांगतो. बघा, लेट से हा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, हा रेजिस्टन्स तुटला. ठीक आहे, तर तुटल्याबरोबर ट्रेड कधीच घ्यायचा नाही. तुटल्याबरोबर ट्रेड कधीच घ्यायचा नाही. तुम्ही काय करा, वाट बघा त्या रेजिस्टन्स जवळ मार्केट आल्यावर. ठीक आहे, आणि त्या रेजिस्टन्स जवळ जेव्हा मार्केट येईल तेव्हा त्यांना काय करायला पाहिजे, पुन्हा तोंड जे आहे ते वर काढायला पाहिजे. तेव्हा तुम्ही इथं काय करू शकता, एंट्री इथं प्लॅन करू शकता आणि इथं स्टॉप लॉस ठेवू शकता. खूपच जास्त सिक्युअर खेळायचं असेल, तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकायचंच नसेल, तर तुम्ही ही ट्रिक जी आहे ती यूज करू शकता. ठीक आहे, पण जर तुम्हाला म्हणजे ट्रेड घ्यायचे आहेत आणि तुम्ही जास्त विचार नाही करत आहे, तुमचं रिस्क जे आहे तुम्ही जास्त घेऊ शकता, तर तुम्ही ह्या पद्धतीनं जरी मार्केटला पाहिलं तरी काही अडचण नाही. ठीक आहे, त्यामुळं जरा व्यवस्थित मार्केटमध्ये ज्या आहेत ह्या चुका अवॉइड करा. एंट्रीसाठी ह्या चुका तुमच्या ज्या आहेत त्या होत असतात, त्या तुम्हाला कमी करायच्या आहेत. ठीक आहे, परफेक्ट एंट्री आणि परफेक्ट एक्झिट नावाची गोष्ट नसते, फक्त चुका कमी करायच्या असतात आपल्या. ठीक आहे, जिथं आपल्या चुका होणार आहेत त्या आपल्याला अवॉइड करायच्या असतात. आता आपण एक्झिट कडे येऊया. आता आपण काय करूया, एक्झिट कडे येऊया. आता एक्झिटचे आपल्याकडे बरेच सारे प्रकार आहेत बरं का. एक्झिटचे आपल्याकडे काय आहेत, बरेच सारे प्रकार आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिले सांगणार आहे जे खूप
टाईटली एक्झिट करतात. ठीक आहे, टाईट एक्झिट जे असतं ते कधी करायचं, त्याचे नियम काय आहेत ते व्यवस्थित सांगतो मी, काळजी करू नका. ठीक आहे, आणि हे जे आतापर्यंत समजून घेतलं ना आपण, तर त्याला पण मी एकदा काय करतो, चार्टवर तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, फक्त थेरॉटिकल माहिती घेऊन काही अर्थ मिळत नाही. ठीक आहे, काही मजा नसते त्याच्यामध्ये. ठीक आहे, टाईटली एक्झिट जे असतं ते आपण बघूया. त्याच्यानंतर स्विंगच्या अकॉर्डिंग जे एक्झिट असतं, स्विंग एक्झिट जे असतं ते आपण बघूया. ठीक आहे, ओके, इथं स्पेलिंग चुकलं माझं, एक्झिट. ठीक आहे, स्विंगच्या अकॉर्डिंग जे एक्झिट असतं ते बघूया. आणि 50 EMA चा वापर करून एक एक्झिट असतं ते आपण एक बघूया. ठीक आहे, म्हणजे हे जे एवढे जर एक्झिटचे जर प्रकार जर तुम्हाला माहिती झाले ना, तर लिहून घ्या, बॉन्ड पेपरवर लिहून देतो की तुमचं म्हणजे जे चुकीचे जे एक्झिट होतात ते होणार नाही. तुमचे जे चुकीचे एक्झिट होतात ते होणार नाही. ठीक आहे, जर तुम्हाला हे 3 एक्झिटचे नियम माहिती असतील तर मग तुम्ही ठरवा की नेमकं तुम्हाला एक्झिट कुठं करायचं आहे आणि कुठल्या एक्झिटला तुम्हाला जास्त प्राधान्य द्यायचं आहे ते तुम्ही स्वतः बघू शकता. ठीक आहे, तर बघूया आपण. सर्वात पहिले टाईटली एक्झिट जे आहेत, टाईट एक्झिट जे असतात ते आपण जरा व्यवस्थित बघूया. ठीक आहे, टाईट एक्झिट जे असतात ते आपण बघूया. ओके, एक मिनिट, टाईट एक्झिट. ओके, राईट. ठीक आहे, आता टाईट एक्झिट काय असतं तर बघा, जेव्हा एखादी रॅली चालू असते, तुम्ही बऱ्याच वेळेस जर ऑप्शन मध्ये ट्रेड करत असाल तर एक्सपायरीच्या दिवशी युजली तुम्हाला बऱ्याच हिरव्या हिरव्या कॅन्डल मिळत असतात. बऱ्याच काय मिळत असतात, हिरव्या हिरव्या कॅन्डल मिळत असतात, लागोपाठ मिळत असतात. ठीक आहे, मग त्यावेळेस काय असतं की आपल्याला जो प्रॉफिट असतो तो खूप जास्त होत असतो. त्यावेळेस आपल्याला प्रॉफिट जो असतो तो खूप जास्त होत असतो. बघा, लक्षात घ्या, जेवढा जास्त प्रॉफिट होत असेल तेवढा आपल्याला काय करायचं आहे, टाईट एक्झिट करायचं आहे. तेवढं जास्त आपल्याला काय करायचं आहे, टाईट एक्झिट करायचं आहे. म्हणजे माझं जर ₹500 प्रॉफिट जर चलत असेल आणि माझं जर 5,000 वाला प्रॉफिट चलत असेल, तर 5,000 वाला जो काही प्रॉफिट आहे तर त्याच्यामध्ये मला जो एक्झिट करायचा आहे तो खूप टाईट एक्झिट करायचा आहे. कारण काय, की तिथून जर मार्केट जरा जरी खाली आलं ना, तर आपले जे इमोशन्स जे आहेत, आपले जे भावना आहेत, त्यांचं असतं म्हणजे ते एकदम खालीवरी व्हायला लागतात. ठीक आहे, खालीवरी व्हायला लागतात म्हणजे काय होतं की आपण 5,000चा प्रॉफिट पाहिलेला असतो, मग आपल्याला काय करायचं असतं की तो 5,000च्या खाली येऊ द्यायचा नसतो. ठीक आहे, आणि जर तो एखाद्या वेळेस खाली आला तर मग आपली इच्छा काय असते की तो मला डबल 5,000लाच मिळावा आणि मी त्या 5,000ला गेलं की मी माझी पोझिशन काय करेल, एक्झिट करेल. ही अशी माणसाच्या भावनांची ढवळाढवळ ही मार्केट करत असतं. ठीक आहे, आणि ती होत असते. तुम्ही जर साधारण माणूस असाल तर तुमच्यासोबत हे होणार, माझ्यासोबत देखील होतं. असं काही मी महामानव नाहीये. ठीक आहे, खूप साधा माणूस आहे. सगळे म्हणजे एक कॉमन माणूस असते बघा, मार्केटमध्ये ट्रेड करणारा आणि प्रॉफिट काढणारा माणूस खूप वेगळा नसतो. ठीक आहे, फक्त काय असतं ते, तो शांत असतो, त्याच्या दिमागात विचार कमी असतात आणि त्याच्यामध्ये पेशन्स जास्त असतो. पेशन्स म्हणजे काय, तर बसून राहण्याची आणि चार्टला बघण्याची इच्छा त्याच्यामध्ये जास्त असते. ठीक आहे, तर ह्या जर गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही लवकरच सक्सेसफुल होणार मार्केटमध्ये. थोडी बहुत प्रॅक्टिसची कमी पडत असेल तर ती तुम्हाला करावी लागेल. आता टाईट एक्झिट मी तुम्हाला काय म्हणलं, जेव्हा प्रॉफिट खूप जास्त चालत असतो तेव्हा आपल्याला टाईट एक्झिट करायचा असतो. मोस्टली हे एक्झिट जे असतं ते एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला करायचं असतं. मोस्टली जो एक्झिट असतो तो आपल्याला काय करायचा असतो, एक्सपायरीच्या दिवशी करायचा असतो. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं की आपण कॅन्डलचा जो काही लो असतो, ठीक आहे, त्याला काय करतो, ऍज अ ट्रेलिंग एसेल म्हणून ट्रीट करतो. त्याला काय करतो आपण, एक स्टॉप लॉस म्हणून काय करत असतो, आपण ट्रेल करत असतो. ठीक आहे, आणि जेवढं जास्त आपण वर त्याला खेचता येईल तेवढं जास्त काय करत असतो, खेचायचा प्रयत्न करत असतो. आणि यदा कदाचित जर मार्केट जरा जरी खाली आलं आणि कॅन्डलच्या लो जवळ जर आलं तर आपण काय करतो, आपली पोझिशन इथे एक्झिट करून टाकतो. याला आपण टाईट एक्झिट म्हणतो. हे कधी करायचं, जेव्हा एक्सपायरीचा ट्रेड तुम्ही घेतला असेल. कारण एक्सपायरीचा जर तुमच्याकडे जर अनुभव असेल ट्रेड करण्याचा, तर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही ट्रेड घेतला, प्रॉफिट छान चालू आहे आणि चुकीनं एक विरुद्ध कॅन्डल पडली आपल्या विरोधात, तर आपला जो काही प्रॉफिट असतो तो डायरेक्ट 50% येऊन जातो. ठीक आहे, तर ह्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, टाईट एक्झिट करायचं आहे. कॅन्डलच्या बॉटमला काय करायचं आहे, आपल्याला स्टॉप लॉस ठेवून चालायचं आहे. ठीक आहे, तर हे टाईट एक्झिट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा, तुमचा एक प्रश्न येईल की मग सर अशी एक कॅन्डल आहे आणि या कॅन्डलचा टाईटला लो म्हणजे लोलाच एसएल ठेवायचा का? बघा, तुम्ही इथं सुद्धा ठेवू शकता किंवा थोडं बहुत एक 5-10 पॉईंटचं अंतर ठेवून सुद्धा इथं ठेवू शकता. ठीक आहे, तुम्हाला एक साधा नियम सांगतो. जेव्हा एखादी कॅन्डल असेल, ओके, जेव्हा एखादी कॅन्डल असेल आणि त्या कॅन्डलचा जर 50% भाग जर नेक्स्ट कॅन्डलनी तोडला असेल, जर नेक्स्ट कॅन्डलनी काय केला असेल, तोडला असेल म्हणजे विरुद्ध डायरेक्शनला निघत असेल, तर तिथं चान्सेस असतात की ती कॅन्डल काय करेल, तुमचा जो काय प्रॉफिट आहे त्याला एकदम खाऊन टाकेल. 50% जास्त काय करून टाकेल, खाऊन टाकेल. हे एक नियम आहे. ठीक आहे, हा एक नियम जर तुम्ही एक्सपिरियन्स जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला माहिती असेल, जर एखादी मोठी कॅन्डल पडली तर तिचा 50% म्हणजे 50%चा जो काही भाग असतो त्या भागावर
आपल्याला मार्केटमध्ये जेव्हा तिथं कॅन्डल येते तेव्हा तिथं आपल्याला प्रॉफिट जो दिसत असतो, आपला पीएनएल जो असतो तो दिसत असतो, तो फार कमी दिसत असतो बरं का. त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बघा हे जे एंट्री एक्झिटचं मी तुम्हाला जे सांगितलं ना, हे फक्त ऑप्शन बायरसाठी सांगतोय बरं का, किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी जे काय स्टॉक बाय आणि सेल करत आहेत त्याच्यासाठी हे कामाला पडतं. ऑप्शन सेलरला काही फरक पडत नाही, ट्रॅप असू द्यात किंवा काही असू द्यात. ओके, म्हणजे जर मार्केट साईडवेज आहे तर तो बेसिकली काय करतो, हेज करून काय करून देतो, पोझिशन सोडून देतो. ठीक आहे, जसं मी मागच्या 2-3 आठवड्यापासून केलेलं आहे, कारण मार्केटमध्ये मोमेंटमच नाही. जर तुम्हाला माझ्या पोझिशन्स बघायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर बघू शकता. मी टाकत असतो की काय केले काय नाही, 2 दिवसाचा प्रॉफिट, 3 दिवसाचा प्रॉफिट जे आहे सांगत असतो. आणि रिअलिस्टिक आहे बरं का, 1,000, 500, 2-4 हजार असा असतो बरं का. म्हणजे मी काय भारी माणूस नाहीये ज्याला 2-4 लाख करोड रुपयाचा प्रॉफिट होतो. हा, ओके, मी काय थार फिरमध्ये फिरत नाही. आपली साधी 2 चाकी आहे आणि घरी एक 4 चाकी आहे, त्याच्यातच मी समाधानी आहे. ठीक आहे, एकदम म्हणजे असं दिखावासारखी गोष्टच नाही मार्केट. ठीक आहे, जो माणूस दिखावा करतो ना तो 100% लॉस मध्ये असतो, लिहून घ्या. ठीक आहे, ओके. कारण मध्यंतरी एक माझ्या स्टुडंटचाच फोन आलता, त्याच्या गावामध्ये कोणीतरी म्हणे मर्सिडीज वगैरे घेऊन आले आणि तो क्रिप्टोमध्ये ट्रेड करतोय आणि गावातल्या बऱ्याच साऱ्या लोकांनी काय केले, त्याला पैसे दिले ट्रेड करण्यासाठी. ठीक आहे, तर त्यानं 3-4 गाड्या ज्या आहेत त्या बुक केल्या आणि परवा दिवशी त्यांचा फोन आला होता. तर तो माणूस म्हणे लॉस मध्ये गेलाय आणि सगळ्यांचे जवळपास 9 करोड रुपये तो घेऊन गेलाय, म्हणजे बुडालाय. म्हणजे 9 करोड रुपये त्यानं खाऊन टाकले. म्हणजे काय लोकांना शॉर्टकट मध्ये पैसे कमवायचे असतात आणि काय माहिती. असो, ओके. तर हा टाईट एक्झिटचा कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू स्विंग एक्झिट. ठीक आहे, अकॉर्डिंग टू स्विंग एक्झिट. ठीक आहे, तर ते आपण बघूया. ओके, आता बघा स्विंग एक्झिट काय असतो बेसिकली. ओके, स्विंग एक्झिट काय असतो बेसिकली आपण जरा बघूया. ठीक आहे, आता बघा एक रॅली चालू आहे. ठीक आहे, एक रॅली चालू आहे. ओके, त्या रॅलीमध्ये जेव्हा आपण एंटर करत असतो, ठीक आहे, तर तेव्हा काय होतं की इथं जेव्हा मार्केट आलं तेव्हा माझा 500 रुपये प्रॉफिट चालू लागला. ठीक आहे, त्यामुळे थोडं मार्केट खाली आलं तेव्हा मी जास्त काय लोड घेतला नाही. पुन्हा मार्केट वर गेलं, पुन्हा इथं आलं, पुन्हा इथं मला जवळपास 1200-1300 रुपयाचा प्रॉफिट दिसायला चालू झाला. ठीक आहे, थोडंसं मी इथं काय केलं, विचार करायला चालू केला, कॉन्शियस झालो, म्हणजे थोडंसं माझं मन अस्थिर व्हायला चालू झालं. किंवा 1200 वरून डायरेक्ट पुन्हा प्रॉफिट काय आला माझा 1000 वर आला. तुम्हाला जरा टेन्शन आलं आणि साहजिक येतेच. ठीक आहे, पुन्हा माझा जर प्रॉफिट झाला 2000, माझा प्रॉफिट झाला 2000, 2000 वरून पुन्हा मार्केट खाली आलं. ठीक आहे, आणि इथं मला प्रॉफिट जो आहे तो माझा डबल 1500 रुपये मला दिसायला चालू झाला. पुन्हा मार्केट वर गेले, आता मला 3000 रुपयाच्या आसपास प्रॉफिट जे आहे ते दिसायला चालू झालाय. ठीक आहे, मंडळी तुमचे जे काही डाऊट आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये टाका. ठीक आहे, आणि जी गुगल मीटवर जॉईन झालेली मंडळी आहे ते चॅट बॉक्समध्ये देखील त्यांचे डाऊट जे आहेत ते टाकू शकता. ठीक आहे, आणि सर्वात महत्वाचं माझं एक ऑब्झर्वेशन असं आलंय, कारण मी आता जस्ट युट्यूब स्टुडिओ पाहत होतो, तर बरीच मंडळी आपले व्हिडिओज पाहत आहे पण सबस्क्राईब आणि लाईक जे आहेत ते कमी येत आहेत. ठीक आहे, जर तुम्हाला कॉन्टेंट आवडत असेल ना तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण काय की अजून मराठी बांधवांना आपला जो व्हिडिओ आहे तो पोहोचेल. ठीक आहे, ह्याच्यात माझा काही हे नाहीये बरं का, स्वार्थ नाहीये. कारण जेवढी रीच मिळत आहे तेवढी इनफ आहे माझ्यासाठी. कारण माझं चॅनल म्हणजे 4 महिन्यामध्ये एखादं चॅनल मॉनिटाईज होणं खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, आणि ते तुमच्या प्रेमामुळेच झालं. फक्त माझा ह्याच्यामध्ये हेतू काय की अजून मंडळींना जे आहे ते आपला व्हिडिओ जो आहे तो पोहोचावा, आपलं जे नॉलेज आहे ते त्यांना मिळावं. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, स्विंग एक्झिट मध्ये प्रॉब्लेम काय असतो माहिती का, जेव्हा आपण ट्रेड करत असतो ना तेव्हा आपण जसं जसं आपला प्रॉफिट जो आहे तो वाढत असतो तसं तसं आपल्याला काय मिळत असतात, स्विंग मिळत असतात. आपल्याला काय मिळत असतात, स्विंग मिळत असतात. जसं की इथं 500चा प्रॉफिट 100 वर आलता, पुन्हा तो 1200 वर गेला, पुन्हा 1000 वर आला, पुन्हा 2000 वर गेला, पुन्हा 1500 वर आला, पुन्हा 3000 वर आला. तेव्हा मग अशा परिस्थितीत काय करायचं सर, अशा परिस्थितीत आम्ही एक्झिट कसं करायचं. ठीक आहे, आता तुम्ही कॅन्डल वाईज तर सांगितलं, डायरेक्ट कॅन्डलचा एक्झिट ठेवून द्या. ठीक आहे, कॅन्डलचा लो तुम्ही ऍज अ एक्झिट पॉईंट ठेवून द्या. ठीक आहे, तर मग प्रश्न पडतो की जे तुम्ही स्विंग एक्झिट जे आहे ते कसं करायचं. बघा लक्षात घ्या, जो काही लेटेस्ट वाला स्विंग आहे, जो काही लेटेस्ट वाला स्विंग आहे त्याला ऍज अ स्टॉप लॉस तुम्हाला ट्रेल करायचा आहे. त्याला तुम्हाला काय करायचं आहे, ऍज अ स्टॉप लॉस ट्रेल करायचं. जसं की पहिल्या केसमध्ये म्हणजे इथं जेव्हा 100 वर मार्केट आलं पुन्हा जेव्हा वर गेलं तेव्हा माझा प्रॉफिट म्हणजे जो माझा स्टॉप लॉस आहे तो माझा किती असेल, 100 रुपये असेल. जेव्हा मार्केट पुन्हा खाली आलं आणि पुन्हा वर जायला चालू केलं, ठीक आहे, तेव्हा माझा एसएल किती असेल, 1000 रुपये माझा एसएल 2 असेल. ठीक आहे, नेक्स्ट जेव्हा मार्केट वर गेलं 3000 रुपयापर्यंत प्रॉफिट मला दाखवू लागलं तेव्हा माझा प्रॉफिट किती असेल, 1500 रुपये माझा एवढा प्रॉफिट असेल. आणि मला अशा पद्धतीने काय करायचं आहे, माझा स्टॉप लॉस जो आहे तो ट्रेल करायचा. प्रश्न पडतो की मला हे कधी करायचंय, जेव्हा तुमचा व्ह्यू खूप मोठा आहे, जेव्हा तुम्हाला वाटतंय की मार्केट इथून बरेच मोठी जी आहे इथून रॅली देऊ शकते,
त्यावेळेस तुम्हाला ही कन्सेप्ट जी आहे ती वापरायची आहे. ठीक आहे, मार्केटमध्ये पोटेन्शियल आहे, मार्केटमध्ये रॅली येण्याचे चान्सेस आहेत, तर तुम्ही ही गोष्ट जी आहे स्विंग एक्झिट जे आहे ते वापरू शकता. स्विंग एक्झिटसाठी मी तुम्हाला अजून एक रेफर करेल की आपला एक फिबोनाकीवरचा एक व्हिडिओ आहे बघा. ठीक आहे, मागच्या 2-3 सेशन मध्येच आपण त्याच्यावर एक 1-1.5 तासाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे, त्याची लिंक वाटलंच तर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल किंवा चॅनल वर जाऊन देखील तुम्ही बघू शकता, कारण जास्त व्हिडिओज नाहीत आपल्या चॅनलवर, 12-15च व्हिडिओ आहेत. तर तुम्हाला त्याच्यावर फिबोनाकी बद्दल व्यवस्थित माहिती जी आहे 1-1.5 तासाचा व्हिडिओ तो पहा. त्यामध्ये स्विंग बद्दल जे आहे तुम्हाला खूप डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. फक्त एवढं लक्षात घ्या की जिथं स्विंग फॉर्म झालेला आहे तिथं आपल्याला काय करायचं, स्टॉप लॉस ट्रेल करायचा. आणि हे कधी एक्झिट कधी याच्यामध्ये करायचं आहे, जेव्हा आपला लेटेस्ट वाला जो स्टॉप लॉस आहे जेव्हा तो हिट होईल तेव्हा आपल्याला काय करायचं, आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे. ओके, आणि हे कन्सेप्ट जी आहे ती कधी वापरायची, जेव्हा तुमचा व्ह्यू जो आहे तो खूप मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे खूप जास्त मोठा विचार करत आहात. ठीक आहे, पण इथं टाईट एक्झिट मध्ये आपण तसं होतं का, आपण खूप कन्झर्वेटिव्ह विचार करू लागलो. आणि कन्झर्वेटिव्ह विचार म्हणजे कधी करायचा, आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी करायचा. आणि स्विंग एक्झिट जे आहे ते तुम्ही म्हणजे जेव्हा एक्सपायरी नेमकीच चालू होत असते तेव्हा तुम्ही इथं हा जो कॉन्सेप्ट आहे तो इथे तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, बढिया. त्याच्यानंतर नेक्स्ट जो एक्झिट आहे त्याला आपण 15 EMA म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, 15 EMA म्हणतो. ठीक आहे, त्याच्या आधी एक गोष्ट सांगू द्या मला. ओके, बऱ्याच मंडळींचं येऊ लागलं की सर नेक्स्ट बॅच कधी चालू होणार आहे. तर मंडळी, उद्यापासून नवीन बॅच टेक्निकल अनालिसिस वरती, फक्त बरं का, टेक्निकल अनालिसिस वरती चालू होणार आहे. त्याच्यामध्ये स्टॉक इंट्राडे, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, मोमेंटम ट्रेडिंग, सायकोलॉजी वगैरे हे सगळे भाग जे आहेत ते कम्प्लीट होणार आहेत. 2 महिन्याचा कोर्स आहे. जर कोणाला वाटत असेल की सर मला सगळं ऑर्गनाइज पद्धतीने शिकायचं आहे, स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे, तर ती मंडळी जी आहे ते इथं जे आहे व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल, एक खालच्या साईडला पट्टी येत असेल त्याच्यामध्ये नंबर दिसत असेल, किंवा इथं तुम्हाला टेम्पलेटवर देखील नंबर आहे, तुम्ही त्याच्यावरून मला काय करू शकता, मेसेज करू शकता. आणि बघा, लक्षात घ्या, फक्त मेसेज ह्याच्यासाठीच करायचं नाही, क्लासच्या एन्क्वायरीसाठी करायचं नाही. तुमचे जे काय डाऊट आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तर टाकतच असाल. ठीक आहे, कमेंट सेक्शनवर रिप्लायला जरा वेळ लागतो. ठीक आहे, कारण मला कमेंट सेक्शन बघायला जरा वेळ लागतो. पण जर तुम्हाला खूप माझ्यासोबत जोडायचं असेल ना, तर बिंदास्त व्हॉट्सअपला मेसेज करा आणि काहीही विचारू शकता. भलेही तुम्हाला वाटत असेल की सरांचा कोर्स नाही घेतला आहे ते, बिलकुल नाही. हा कोर्स कोणासाठी माहिती का, ज्याला सगळं व्यवस्थित ऑर्गनाइज शिकायचं आहे त्याच्यासाठी. कारण मार्केटमध्ये म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये एवढी लोक आहेत ना की त्यांना ऑलरेडी खूप लुबाडले लोकांनी, की एवढ्याचा कोर्स आहे, 30,000चा वेबिनार आहे, 2 दिवसासाठी या, 50,000चा वेबिनार आहे, 3 दिवसासाठी या. असं काहीही होत नाही. ठीक आहे, ओके. ज्या मंडळींना हे जे लुबाडलेलं आहे यांच्याकडे माहिती तर भरपूर आहे, यांच्याकडे नॉलेज तर भरपूर आहे, फक्त यांना काय एक गायडन्सची गरज असते. ते गायडन्स मी प्रोव्हाइड करेल. ओके, आणि असं समजू नका की काही पैसे द्यावे लागतील. बिलकुल नाही. कधीही माझा जो 930 वाला नंबर जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय ना, तो माझा पर्सनल नंबर आहे. कधी पण मेसेज करा. ओके, कॉल करा. बऱ्याच वेळेस काय होतं की मी थोडंसं बिझी असतो, त्यामुळं माझा फोन बंद येतो. ठीक आहे, पण जेव्हा म्हणजे मी रिलॅक्स होऊन जातो तेव्हा मी कॉल बॅक स्वतः पर्सनल करतो. त्यामुळे काळजी करायची गरज नाही की सरांनी दिलेला नंबर तर बंद आहे. बिलकुल नाही. मी तुम्हाला कॉल बॅक 100% करेल, किंवा व्हॉट्सअपला मेसेज केला तर विदिन 24 आवर मध्ये तुम्हाला रिप्लाय देईल. कारण बऱ्याच साऱ्या जणांचे मेसेजेस येत आहेत, त्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय करणं ना थोडंसं मला अवघड जाते, पण मी करणार, 100% करणार. ओके, फक्त काय की थोडासा वेळ लागेल. जिथं मला पहिले 1 तासाच्या आत मी रिप्लाय करायचो तिथं मला 2-1 तास लागत आहेत सध्या. ठीक आहे, ओके. त्यामुळे काळजी करायची गरज नाही की सरांनी जर चुकीचाच नंबर दिला असं. आणि हा माझा पर्सनल नंबर आहे बरं का. 930 वाला नंबर जो आहे तो माझा पर्सनल नंबर आहे. ऑफिसवाला नंबर वेगळा आहे. ठीक आहे, म्हणजे ऑफिसवर जो नंबर आहे तो वेगळा आहे, पण हा माझा नंबर पर्सनल आहे. ठीक आहे, त्यामुळं असं डोक्यामध्ये विचार नाही यायला पाहिजे तुमच्या की सरांनी वेगळा नंबर दिला आणि हा बंद यायला, आता सरांनी आम्हाला चॅनलवर म्हणजे युट्यूबवर तर काहीतरी वेगळं सांगितलं, व्हिडिओमध्ये वगैरे काहीतरी वेगळं सांगितलं. ठीक आहे, असं बिलकुल डोक्यामध्ये येऊ द्यायचं नाही बरं का. ठीक आहे, जे काय आहे ते बिंदास्त बोलायचं. आणि मी बिंदास्त आपल्या मराठी बांधवासाठी चॅनल चालू केले बेसिकली. ठीक आहे, जर तुम्हाला माहिती असेल याच्या मागची स्टोरी, चॅनलच्या मागची, तर तुम्हाला माहिती की जे हे चॅनल जे आहे ते बेसिकली आपल्या मराठी बांधवांसाठीच मी चालू केलेलं आहे. आणि ही जी कम्युनिटी आहे ना, ही पण त्याच्यासाठी चालू केली बरं का. ठीक आहे, हे जे व्हॉट्सअपचे जी कम्युनिटी आहे ही त्याच्यासाठी चालू केली. ह्याच्यावर तुम्हीच चॅनलवर जे आहे हे सेशन जे आहे तुम्ही सांगत असता की बघा, कालच मी पोल टाकला होता, तुम्हाला ग्रुपवर मेसेज टाकला की सजेस्ट करा म्हणून, तुम्हाला जे काय कोणते टॉपिक पाहिजे आहेत ते, ओके, कोणत्या टॉपिकवर सेशन घ्यायचे तुम्हीच सांगितलं मला की बाबा सर 3 टॉपिक माझ्याकडे आले. 3 टॉपिक पैकी पहिला होता परफेक्ट एक्झिट एंट्री, त्यानंतर स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कशी करावी, आणि RSI इंडिकेटर बद्दल सर्व माहिती.
हे तुम्हीच मला 3 टॉपिक दिले आणि ह्याच 3 टॉपिकवर मी वोटिंग घेतली, ज्याच्यावर जास्त वोट आले त्याच्यावर आपण सेशन घेतलेलं आहे बरं का. माझ्या मनानं इथं मी काहीच करत नाही, मी इथं तुमचा सेवक आहे असं समजा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तेच होईल. ओके, आता 15 EMA वाली जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यासाठी मला थोडंसं पहिले काय करावं लागेल, चार्टवर जावं लागेल. मी चार्टवर येतो. ठीक आहे, आता बघा 15 EMA याला स्ट्रॅटेजी म्हणा किंवा काय म्हणायचं ते म्हणा. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, एक पहिले इंडिकेटरवर जायचं असतं आणि इंडिकेटरवर गेल्यानंतर इथं EMA टाईप करायचं. इथं काय करायचं, इंडिकेटरमध्ये EMA टाईप करायचं. ह्याच्यामध्ये मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल म्हणून नावाचं एक इंडिकेटर येईल तुम्हाला, सर्वात पहिले येईल. ठीक आहे, बघा जर तुम्हाला इथं दिसत असेल तर टेक्निकल मध्ये सर्वात पहिले जे आहे स्टारच्या बाजूचं बघा, मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. केलं, ओके बढिया. त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही इंडिकेटर लावा त्याच्यावर तुम्हाला असं काहीतरी एक दिसेल. ठीक आहे, एक असा काहीतरी पॉईंट दिसेल. ह्याच्यामध्ये बघा इथं सेटिंगचा जो काही ऑप्शन दिसत आहे, इथं बघा माझ्या कर्सरकडे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, कारण हे जरा मायन्यूट आहे. मला एक मिनिट, मी ह्याच्यावर जरा प्रयत्न करतो बरं का. इथं 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 जरा लक्ष द्या, इथं जरा लक्ष द्या. ठीक आहे, आता इथं बघा सेटिंगचा ऑप्शन मिळतोय. ह्या सेटिंगवर आलो मी. तर मला काय करायचं आहे, इथं लेंथ जी आहे ती मला इथं 200च्या जागेवर 15 करायची. तुम्हाला कधी 9 येईल किंवा काय बाय डिफॉल्ट वेगवेगळी येऊ शकते. फक्त इथं मला काय करायची, लेंथ 15 करायची. आणि स्टाईलमध्ये तुम्ही कलर विलर जे आहे ते तुम्ही तुमचं बदलू शकता. ठीक आहे, तुम्ही तुमचे जे अकॉर्डिंगली जे आहे तुम्ही तिथं कलर चेंज करू शकता. फक्त इथं इनपुटमध्ये आपल्याला काय करायचं, 15 लेंथ जी आहे ती चेंज करायची, बाकी कुठलीही सेटिंग बदलायची नाही. ओके, आता मी 15 EMA इथं काय केलेलं आहे, टाकलेलं आहे. आणि मी तुम्हाला काय म्हणलं की जेवढ्या जास्त चुका कुठं होतात, छोट्या टाइम फ्रेम मध्ये होतात. तर मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊन तुम्हाला ही जी गोष्ट आहे ती एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आता लक्षात घ्या, लक्षात घ्या. ओके, बघा आता लेट्स से कोण्या माणसानं इथं, म्हणजे लेट्स से कोणी पण इथं, लेट्स से त्यांनी समजलं असेल की बाबा इथं जे आहे तो जो सपोर्ट आहे 3 वेळेस टेस्ट झालेला आहे आणि चौथ्या वेळेस याला इथं ब्रेक मिळाला. ठीक आहे, बघू शकता तुम्ही इथं 3 वेळेस टेस्ट मी म्हणत आहे, ते पहिल्या वेळेस इथं, दुसऱ्या वेळेस इथं आणि तिसऱ्या वेळेस इथं. 3 वेळेस टेस्ट झाला, चौथ्या वेळेस त्यानं काय केलं, आपला सपोर्ट तोडला. तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथं काय केली, एंट्री घेतली. आता प्रश्न पडतो की मी एक्झिट कुठं करावं. आता सर इथं डबल बॉटम पण फॉर्म झाला, इथं एक्झिट करायचं का. तर ह्याच्यासाठी काय करायचं, 15 EMA लावायचा. हे जे काय म्हणता येईल की तुमच्या ज्या मनामध्ये जे विचार चालतात त्यांना वाचवण्यासाठी, यांचं जे काय काय म्हणता येईल की यांचं जे जम्बलिंग होत असतं तुम्हाला, ते जम्बलिंग वाचवण्यासाठी मी तुम्हाला म्हणतोय काहीच करायचं नाही, फक्त 15 EMA वापरायचा. ठीक आहे, 15 EMA वापरल्यानंतर तुम्हाला जेव्हा जेव्हा तुमची जी कॅन्डल आहे त्या 15 EMA वर जाऊन क्लोज करेल, 15 EMA वर जाऊन क्लोज करेल आणि ती एकदम असं वाटत असेल की आता सर इथून वरच जाईल, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तुमची पोझिशन इथं एक्झिट करायची आहे. ठीक आहे, 15 EMA बघा, जसं की इथं कंटिन्यू हिरव्या कॅन्डल, म्हणजे मार्केट मधलं दिसूच लागलं की इथलं मार्केट काय आता थांबायचं नाही, मार्केट काय इथं थांबायचं नाही. आणि इथं त्याच्यामुळे काय झालं की इथं जेव्हा मार्केट आलं, इथं जेव्हा क्लोजिंग केली त्यानं आणि अजून एक हिरवी कॅन्डल बनवली, तेव्हा आपली काय झाली, इथं एक्झिट आपण काय केलं, एक्झिट केलेलं आहे. ठीक आहे, जसं तुमच्या EMA वर किंवा खाली मार्केट जाईल तेव्हा तुम्हाला तसं एक्झिट करायचं. आता इथं आपण डाऊन ट्रेंडचं एक उदाहरण पाहिलं, आता जरा अप ट्रेंडचं पाहूया. ठीक आहे, आता लेट्स से की इथे एक सपोर्ट रेजिस्टन्स आहे, तो 1 वेळेस टेस्ट झाला, 2 वेळेस टेस्ट झाला, 3 वेळेस टेस्ट झाला, चौथ्या वेळेस सर तोडलाय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे एंट्री घेतली. मग आता एक्झिट कुठं करावं सर, मार्केट तर इथं आलंय, इथपर्यंत आलं, पुन्हा मार्केट खाली आले, पुन्हा वर झाले. तर काय करायचं, सिंपल 15 EMA लावायचा आणि बघायचं की 15 EMA ला कुठं तोडत आहे का मार्केट, म्हणजे कॅन्डल जे आहे कुठं ब्रेक करत आहे. ठीक आहे, इथं ब्रेक केलं. ठीक आहे, इथं ब्रेक केलं, पण लगेच इथं काय भेटली मला, ग्रीन कॅन्डल लगेच मिळाली. लगेच मला काय मिळाली, ग्रीन कॅन्डल मिळाली. लगेच मार्केटवर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा EMA मध्येच काय केलं त्यानं, क्लोजिंग दिली. पुन्हा EMA मध्येच काय केली त्यानं, क्लोजिंग दिली आणि पुन्हा काय केलं, एक रॅली दिली. बघा, जिथं आपण इथं एक्झिट करणार होतो तिथं आपली एक्झिट कुठं झालं, इथं तरी झालं किंवा इथं तरी झालं. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत आपला जो प्रॉफिट आहे तो काही ना काहीतरी पर्सेंट न वाढला. जिथं तुम्ही 500 रुपयावर निघत होता तिथं 700, 800, 900, 1000 वर निघतात. ठीक आहे, तर हेच तुम्हाला करायचं आहे. बघा, एकदम असं असं कधीच होणार नाही की तुम्ही एंट्री घेतली आणि तिथून मार्केट वर चढायला चालू झालं आणि तुम्ही जिथे एक्झिट केलं तिथून मार्केट खाली पडायला चालू झालं, असं तुम्हाला कधीच जाणवणार नाही. ठीक आहे, काहीतरी चुका होतात आणि बघा त्या होणार. तुम्ही एकदम अशा भानगडीत जाऊच नका की मी एंट्री घेतली तिथूनच मार्केट वर निघेल आणि मी जिथे एक्झिट केलं तिथूनच मार्केट खाली येईल. ठीक आहे, असं कधीच होणार नाही. ते अमिताभ बच्चनचा जो काही डायलॉग आहे तो आपल्या इकडे इथं व्हॅलिड नाहीये, जहां पे हम खडे रहते वही से लाईन सुरू होती, तो इथं आपल्याकडे व्हॅलिड नाहीये. ठीक आहे, त्यामुळं तुम्ही इथं थोडंसं रिअलिस्टिक व्हा आणि फक्त काय करता येईल की आपल्या चुका कशा कमी करता येतील तेवढं बघा. ठीक आहे, बऱ्याच जणांचं असं असेल की ते इथं एक्झिट करून जातील, काही अडचण नाही, करा. ठीक आहे, बऱ्याच जणांचं असं असेल की ते इथं एक्झिट करतील, काही अडचण नाही. आता इथं एक्सपिरियन्स ज्याचा जास्त आहे तो इथं एक्झिट कधीच नाही करणार. ठीक आहे,
ज्याचा एक्सपिरियन्स कमी आहे तो इथं काय करेल, एक्झिट करेल. पण असं नाही की ज्याचा एक्सपिरियन्स कमी तो प्रत्येक वेळेस अशा चुका करेल. जसं जसं त्याला हे ईएमए जो आहे तो वापरायची सवय लागेल, तसं तसं तो काय करेल, त्याच्या चुका ज्या आहेत त्या अवॉइड करायला चालू करेल. अजून उदाहरणं पाहूया आपण. बघा, लेट से इथं एक सपोर्ट होता, तो सपोर्ट इथं तुटला, इथं तुम्ही कुठेतरी एंट्री घेतली. बघा, एक्झॅक्टली तुमच्या 15 ईएमए जवळच मार्केट काय करणार, येऊन रेजिस्टन्स घेणार, पुन्हा खाली येणार. ठीक आहे, पुन्हा तुमच्या ईएमए जवळ येणार, पुन्हा रेजिस्टन्स घेणार. आता बऱ्याच जणांचं काय की सर इथं तर मी एक्झिट नाही केलं, या पॉईंटला मी एक्झिट नाही केलं, पण जसं मार्केटनी मला इथं हिरवी कॅन्डल दिसली तर मी इथं एक्झिट केलं. करायचं काय, इथं नाही. जसं तुमच्या ईएमएच्या वर कॅन्डल एखादी क्लोज करेल, तिचा हायला काय करा, स्टॉप लॉस ठेवून द्या. तिच्या हायला काय करून ठेवा, एसएल ठेवून द्या. ठीक आहे. आता बघा, पुन्हा मार्केट काय झालं, इथून खाली आलं. म्हणजे तुमचा जो ऍडिशनल होणारा प्रॉफिट होता तो इथं काय झालेला आहे, म्हणजे तुम्ही तिथं लवकर एक्झिट केला असतं जर तुम्हाला ही संकल्पना माहिती नसती तर. अजून एक बघूया. ठीक आहे, उदाहरण बघूया. जेवढे उदाहरणं कमी देता येईल ना तेवढं कमी बरं का ह्याच्यामध्ये, कारण खूप सारखं जास्त आहे ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं. बघा, ह्याच्यामध्ये बघा इथं ट्रेड घेतला, समजा मार्केट खाली आलं, पुन्हा वर गेलं, ईएमएच्या इथं आपण एक्झिट केलं का नाही, पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं. ओके, मग आता एक्झिट कधी करायचं, जेव्हा तुम्हाला एखादी कॅन्डल ईएमएच्या वर त्याची क्लोजिंग मिळेल, तर त्याचा काय करायचा, हाय तुम्हाला ऍज अ एसएल ठेवायचा. इथं तुमचा हाय तुटला, इथं एक्झिट करून जा, कारण बघा इथून मार्केट बरोबर वर निघालेलंच आहे. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर इथं बघा, इथं तुमचा एक चांगला सपोर्ट होता, तो तुटला. ठीक आहे, पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा वर गेलं. ठीक आहे, जसं इथं क्लोज केली बघा, या क्लोजिंगचा एसएल तुम्ही काय केला, वर ठेवला. ठीक आहे, पण जसं मार्केटने काय केलं, एकदम आलं, एकदम शिवना पाणी सारखं धप्पू केला आणि पुन्हा मार्केट खाली पडलं. ठीक आहे, म्हणजे बेसिकली तुमचा जो इथं एक्झिट होणार होता तो इथं वाचलेला आहे. तुम्हाला फक्त एवढं लक्षात घ्यायचं की ईएमएच्या वरची कॅन्डल क्लोज करत आहे किंवा ईएमएच्या खाली जी काही कॅन्डल क्लोज करत आहे, जसं की इथं बघितलं आपण, मार्केट इथं वर चाललंय. ठीक आहे, इथं ईएमएच्या खाली कॅन्डलने क्लोज केलं, तर या कॅन्डलचं काय करा, तुम्ही लो स्टॉप लॉस ठेवून द्या. आणि एकदम टाईट टू टाईट नका ठेवू. बऱ्याच जणांची चूक काय होते माहिती का, ते एकदम जिथं म्हणजे 100चा एंट्री आहे, 98चा त्यांना वाटते की स्टॉप लॉस ठेवावा, ते 98लाच ठेवतात. असं कधीच नाही करायचं. स्टॉप लॉस ठेवण्याचे पण काही नियम आहेत बरं का. स्टॉप लॉस ठेवण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये बफर ठेवावं लागतं. बफर म्हणजे काहीतरी अंतर ठेवावं लागतं. जर 98ला एक्झिट करायचे तर तुम्हाला 97.9, 97.95 इथं स्टॉप लॉस ठेवायचा. ठीक आहे, जसं इथं बघितलं आपण, जरा बफर ठेवलं, एक्झिट इथं जर बरं एकच तुमच्या समोर लगेच केस आहे बरं का. इथं जर मी टाईट टू टाईट एसएल ठेवला असता तर लगेच काय झालं असतं, माझा एसएल हिट झाला असता आणि मी बाहेर पडलो असतो. ठीक आहे, पण इथं मी जर समजा बफर ठेवला, तर माझा जो काही स्टॉप लॉस एक्झिट जो करणार आहे मी, तो तिथं वाचलेला आहे. ठीक आहे, माझं जे इथं एक्झिट होणार होतं ते इथं कुठेतरी आता एक्झिट झालं, म्हणजे एवढा मला ऍटलिस्ट प्रॉफिट काय भेटला, ऍडिशनल भेटला ना, मला एवढा ऍडिशनल प्रॉफिट मिळाला, 100% मिळाला. ठीक आहे, तर ह्याच गोष्टी काय करायच्या, तुम्हाला जरा वापरायच्या आहेत. ठीक आहे, ईएमएचा वापर तुम्हाला एक्सपिरियन्स नुसार येईल. फक्त एवढं लक्षात घ्या की अगेन्स्ट द ट्रेंड, समजा ईएमए असा आहे, ठीक आहे, तर ह्या ईएमए ला ब्रेक करून जर एक कॅन्डल क्लोज करत असेल विरुद्ध डायरेक्शनला, तर तिचा हाय काय करायचा, तुम्हाला ऍज अ स्टॉप लॉस ठेवायचा, पण त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं, बफर ठेवायचं. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की इथं मार्केट टच करतं आणि पुन्हा खाली येतं. ओके, तर असं तुमच्यासोबत कधी होऊ नये याच्यासाठी तुम्हाला काहीतरी अंतर त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके, तर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये काही जर डाऊट्स असतील तर बिनधास्त तुम्ही विचारू शकता. तुम्हाला कमेंट सेक्शन मोकळं आहे. ओके, युट्यूब वाल्या मंडळींनी तुमच्यासाठी चॅट बॉक्स जे आहे ते ओपन आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट मला पर्सनलला मेसेज करा. तुम्हाला बिनधास्त तुमचा छोटा भाऊ म्हणून मला माना. तुम्हाला बिनधास्त मी काय करेल, मदत करेल. ओके, काळजी करायची गरज नाही. आपण सगळे एक परिवार. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. ठीक आहे, असं समजा. ओके, तर चला, काही डाऊट्स असतील तर विचारा, अदरवाईज आपण इथे थांबू शकतो.